एकदम ओबड-धोबड गोष्ट घडलेली आहे. मी परत त्या हॉटेलमध्ये कधीच गेले नाही. ते संडे होता आणि त्यांनी दिलं. माझं तर पहिल्या राउंडमध्ये सिलेक्शन. एक हॉटेल आहे, मी हॉटेलचं नाव नाही घेणार, खूप बदनामी होईल. हे गाईज, मी प्रजिता बुरुत. तर आज तुम्ही टायटल वरती तर वाचलंच असेल, जसं की तुम्हाला माहिती की आपला हा तिसरा एपिसोड चालू आहे. मी माझ्या आयुष्यातले सिक्रेट्स तुम्हाला सांगणार आहे 10, आणि हे आहे माझ्या आयुष्यातलं तिसरं सिक्रेट. म्हणजे माझ्या आयुष्यातलं तिसरं एकदम एकदम ओबड-धोबड गोष्ट घडलेली आहे ती. जसं की तुम्ही टायटल वाचलंच असेल की मी परत त्या हॉटेलमध्ये कधीच गेले नाही, कधीच गेले नाही. करेक्ट आहे गाईज, करेक्ट आहे. माझं काही खाण्यावर वगैरे काही दुश्मनी नव्हती. हॉटेलचं इंटेरियर पण छान होतं गाईज. सगळं 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 चांगलं होतं. सर्व्हिस पण छान होती. सगळं टेस्ट एकदम बाप होती. त्याच्यामुळे तर मी तिथे जात होते आणि ते बंद केलं जायचं गाईज. कारण तिथे घडला माझ्यासोबत एक इन्सिडेंट, ते मी तुम्हाला सांगते. सो लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. तर मी त्या हॉटेलमध्ये परत कधीच गेले नाही. हा काय विषय मी तुम्हाला सांगते की संडे होता. जवळजवळ ही 5-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. संडे होता आणि तेव्हा आम्ही ऑडिशन्स द्यायचो मूव्हीसाठी वगैरे वगैरे वगैरे, आणि आम्ही पुण्यात जायचो. तर संडेला युजली ऑडिशन्स असायचे. तर मग आम्ही संडेच होता आणि सकाळी म्हणजे लवकरच जायचं, कारण लाईन नसते. 12 वाजता उभं राहिलं ऑडिशनच्या लाईनमध्ये तर 5 वाजता कुठेतरी तुमचा नंबर येतो, 6 वाजता तो ऑडिशन संपतच. त्याच्यामुळे आम्ही खूप लवकर जायचो मॉर्निंगलाच, शीतल आणि मी 9 वाजताच. आणि सकाळी ऑडिशनला गेलो. तिथे मस्तपैकी फॉर्म वगैरे भरला. त्यांनी आम्हाला स्क्रिप्ट दिली. मग आम्ही ऑडिशन दिलं. माझं तर पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन पण झालं होतं. सेकंड राऊंडमध्ये गेले, तिथे पण सिलेक्शन झालं होतं. थर्ड राऊंडमध्ये त्यांनी विचारलं की तुमच्या डेट्स अवेलेबल आहेत का वगैरे ब्ला ब्ला, आणि ते सगळं झालं. मला माहिती एवढं सगळं झाल्याच्या नंतर पण सिलेक्शन होणार नाहीये, किंवा हे नंतर कळालं की हा इथे सगळं हे सब झोलमाल आहे. तर मग तिकडून आम्ही ऑडिशनवरून मस्तपैकी रिटर्न आलो. आणि माझं काय होतं माहिती का, मी त्याच दरम्यान ना एक हॉटेल आहे, मी हॉटेलचं नाव नाही घेणार, खूप बदनामी होईल गाईज, आपल्याला कोणाची बदनामी नाही करायची. तर एक हॉटेलमध्ये गेले आणि म्हणजे मी, माझी मैत्रीण, मी बऱ्याच लोकांसोबत माझं तुम्हाला सांगू का खाण्याच्या बाबतीत कसं आहे, की मी समजा एखाद्या ठिकाणी खायला गेले, समजा एखाद्या ठिकाणी मी पाणीपुरी खाल्ली, तर मला ती खूप जास्त आवडली, म्हणजे इतकी जास्त आवडली की मी काय करते माहिती का, मी त्याच त्याच सारख्या पाणीपुरीवाल्या भैयाकडे जाणार आणि तिथेच पाणीपुरी खाणार. मग त्याला जोपर्यंत मला त्याचा कंटाळा नाही येत ना, खाऊन 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 खाऊन, मग ते माझं जवळजवळ 5-6 महिने तरी चालेल असं मी त्याच ठिकाणी सापडणार दररोज, असं माझं. तर मी त्या दरम्यान मी पावभाजी खाल्ली होती त्या ठिकाणी, म्हणजे खूप जास्त माझ्या फ्रेंड्ससोबत जाऊन. तर ती पावभाजी कशी होती माहिती आहे, काजू पावभाजी होती. तर मग असं पावभाजी होती आणि त्याच्यावर खूप सारे काजू असायचे आणि आई शप्पथ इतकी टेस्टी होती ना ती. तर मग माझंच म्हणणं झालंय शितलीला की चल, आपण ऑडिशन दिलेलं आहे तर मग आपण त्या ठिकाणी पावभाजी खायला जाऊ. चल, एक नवीन नवीन स्पॉट आहे, चल मी तुला घेऊन जाते, मस्त खाऊयात. मी खूप वेळ आलेली आहे, ब्ला ब्ला ब्ला, असं मार्केटिंग केलं त्या ठिकाणचं. आणि आम्ही दोघी जणी आलो ऑडिशनवरून, पुण्यातून फिरून आलो आणि मी त्या हॉटेलमध्ये गेलो आणि बसलो आम्ही दोघी जणी मस्तपैकी. आणि ऑडिशनला जायचं म्हणजे आम्ही सगळे एकदम मस्त मस्त एकदम छान छान रेडी होऊन जातो, म्हटलं छानच दिसत होतो. सो गेलो तिथे, बसलो आणि बसल्यावर म्हणजे जे वेटर असतात ते आले, परत जे ऑर्डर घेतात ते आले आणि विचारलं त्यांनी, टेबल साफ केला आणि जे ऑर्डर घेतात त्यांनी विचारलं की काय हवंय तुम्हाला. तर मग मी सांगितलं स्पेशल पावभाजी आहे तुमच्या इथे, ती काजूवाली, ती पाहिजे मला. सो तो जो ऑर्डर घ्यायला व्यक्ती आला होता तो एक मुलगा यंगच होता, असं म्हणजे जरा यंग होता पर्सनॅलिटी. आणि तो माझ्याकडे बघतोय 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 बरे, ऑर्डर घ्यायची टाकली आहे, त्यांनी लिहिलं तर नव्हतं पण तो नुसतं बघतच राहिलाय. असं मी जसं काय स्वतःला अप्सरा समजते वगैरे, असं माझं असं अजिबात नाही. मी काय करते माहिती, दुसऱ्यावर ढकलून देते की नाही नाही यांच्याकडे बघत असेल असं, जरी माझ्याकडे कुणी बघत असेल तर. मग मी एवढं इग्नोर करून टाकली ती गोष्ट. पण त्यांनी ऑर्डर वगैरे घेतली, गेला आणि ऑर्डर घेतली. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी, एक वेटर होते तिथले जे म्हणजे सगळीकडं मस्त सेटअप करत होते टेबलवर, की ग्लास ठेव, हे ठेव, ते ठेव. तर ते केलं आणि ते परत गेले.
तर तो व्यक्ती समजा मी त्या चेअरवर बसली, माझी मैत्रीण समोर बसली, तर ते मागच्या साईडलाच त्यांचं काउंटर होतं. ठीक आहे. तर तिथून मी म्हणजे असं थोडीशी नजर जाते ना, नजर चुकीने, तर मी म्हणते हा असा का बघतोय माणूस? बरं ठीक आहे, बघतात आपण एवढं चांगलं दिसतं म्हटलं बघणारच. बट नंतर त्यांनी काय केलं, की ते जे काका होते, जे सगळं टेबल वगैरे साफ करत होते, त्यांना बोलवलं आणि त्यांनी काय केलं, की त्यांच्याकडे मोबाईल दिला. मोबाईल दिला तर मोबाईल त्या काकांनी आमच्या टेबलवर आले ते काका. टेबलच्या इथे येऊन त्यांनी काय केलं, की मोबाईल तिथे ठेवला. तर मोबाईल ठेवला तर मला कळलंच नाही. मोबाईल लॉक वगैरे ओपन केलं होतं आणि त्यांनी ठेवला. म्हणे "मॅडम तुमचा हा मोबाईल तुमचा आहे का?" तर मी म्हटलं, "नाही." तर मला म्हणे, की "तुम्ही जरा फोन बिन लावून बघा ना, तुमचा मोबाईल आहे का हा?" वगैरे असं. तर तेव्हा मला समजलंच नाही, की नक्की हे काय बोलतात आहेत. माझं पण डोकं नाही चाललं आणि मी म्हणलं, की "नाही काका, हा माझा फोन नाहीये." आणि ते बरेच वेळा मला म्हणत होते, "तुम्ही इथे त्याच्यात नंबर तर टाकून बघा तुमचा, की तुमचाच आहे." फोन म्हटलं, "फोन बी ह्याच्यात माझा नाहीये. हां, आणि मी फोन लावला तर मला लागणार फोन माझ्याकडे, पण हा फोन फोन ओळखत नाही का? मुली जगामध्ये ना स्वतःच्या बॉयफ्रेंडला पण लवकर ओळखणार नाही लांबनं, पण स्वतःचा फोन ओळखतील गाईज." हां, आणि मग त्यांनी फोन ठेवला आणि मी म्हटलं, "नाहीये काका, तुम्ही उचला हा फोन." मग मला जरा टेन्शन आलं. कारण जेव्हा काका तो फोन घेऊन गेले ना, तर तो मुलगा तिथे होता आणि त्यांचं काहीतरी खुसफुस चाललं होतं. तर शीतल ही गोष्ट नोटीस नाही झाली. मग मी तिला म्हणलं, "यार शीतले असं-असं म्हणजे नाही का, हा मुलगा नंबर म्हणजे त्याला पाहिजे म्हणून असं-असं तो हे करतोय नाही का. बट ऑर्डर तर दिली होती. जाऊ तर शकत नाही उठून तिथनं. खायलाच लागणार म्हणजे तुझा थोबडा बघता बघता त्याचा थोबडा बघता बघता खायलाच लागणार. अजून काय काय करेल काय माहिती. 10 मोबाईल आणून ठेवेल आणि तुमचा मोबाईल शोधत आपल्या ह्या गोष्टी करू शकतो. काय सांगता येत नाही बाई पोरांचं. काही करू शकतात. आणि मग आमची पावभाजी आली. पावभाजी आली तर आम्ही खाल्ली. बट पहिलाच असा किस्सा झाला, की त्या दिवशी मला त्या पावभाजीची टेस्ट सुद्धा लागत नव्हती. इतके दिवस मी खाल्लेली पावभाजीची मी तारीफ करत होते. मला त्या दिवशी त्याची टेस्टच लागत नव्हती. आणि मग माझ्या मैत्रिणीला पण आवडली. तिला तर लागत होती. तिच्यासोबत असा किस्साच नाही झाला ना माझ्यासोबत झाला किस्सा. त्याच्यामुळे मला तर काही चवच लागत नव्हती. आणि मग आम्ही खाल्ली ती पावभाजी मस्तपैकी आणि आहे व्यवस्थित म्हणलं चला खावं वगैरे. तर जेव्हा परत खाल्ली मी तर खरं सांगते बळजबरी खाल्ली आणि त्याच्यानंतर मग परत जेव्हा बिल घेऊन येतात ना तेव्हा ते बिल घेऊन आले. बिल घेऊन आले तर जे बिल होतं ते बिल मी पाहिलं आणि पैसे घेतले. पैसे त्याच्यामध्ये ठेवले. ठीक आहे. मग आपण परत टिप पण देणार असतो ना, हे की नाही? किती पण आयुष्यात किती पण काय म्हणतात त्याला, किती पण आयुष्यात तिथं आपल्याला बोर झालेलं असू, किती पण आयुष्यात आपल्यासोबत काहीतरी तिथं झालं असू आणि त्याची चव गेलेली असू जेवणाची, की त्या दिवशी माझं काही पण झालेलं असू गाईज, पण टिप द्यायचं मी काही विसरले नाही. टिप द्यायची होती आम्हाला त्या काकांना. मग त्या काकांनी परत ते नेलं आणि सुट्टे पैसे आणून दिले आणि मी परत त्याच्यामध्ये टाकले. तर मग ते काका परत आले. ठीक आहे. आणि परत आले तर परत ते फोन घेऊन आले तो. तर म्हटलं आता यांना काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? मग ते काका म्हणले, की "मॅडम तुमचा ते नंबर इथं" वगैरे. म्हटलं, "काका? ना, 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 ना. तुमची टिप घ्या आणि जा." ठीक आहे. तर मग आम्ही असं काही झालं ना गाईज, मी खरं सांगतो मला मी लई डरपोक आहे. असं जर माझा हात धुवून जर एखादं कोणी मागं लागलं ना, मला असं वाटतं की कुठं पळावं, कुठल्या कोपऱ्यात, कुठल्या बिळात जाऊन बसावं. कारण मला एकतर कुणाला वाईट बोलता येत नाही फड आणि काय म्हणतात त्याला, मी नाही कोणाचं असं मन तोडण्यासारखं बोलू शकत. मी त्यापेक्षा आपलं पळा, आपलं निघा. तर माझं असं असतं. तर मग मला असं झालं की आता करू काय? तर मग काकांना म्हणलं नाही म्हणलं, असं केलं आणि ते काका सरळ त्या मुलाकडे तिथे जाऊन थांबले. गाईज 10 मिनिटातच आम्ही त्या हॉटेलमधनं बाहेर. पैसे दिलेत, बिल पे केलेलं आहे, काकांना टिप पण दिलेली आहे. काय राहिलंय का आपल्या इथं? काय नाही राहिलं. बॅग उचलली, शितली, मीच सटकलो डायरेक्ट बाहेर गाईज. आणि त्या दिवशी मी ठरवलं, किती पण काजूची पावभाजी चांगली असो किंवा किती पण भारी टेस्ट असू, मी येणार नाही. या ठिकाणी तरी मी कधीच येणार नाही. तर असा माझ्यासोबत घडलेला हा किस्सा होता. म्हणून मी परत त्या हॉटेलमध्ये कधीच पावभाजी खायला आत्तापर्यंत सुद्धा गेले नाही हां गाईज. अजून सुद्धा गेलेले नाही. आपण एकदा ठरवलं की ठरवलं. नाही म्हटलं की नाही. एकदा नाही म्हटलं ना करायची एखादी गोष्ट तर आपली नाहीच असते. ती नाहीतच जमा असते. सो असा माझ्या आयुष्यात किस्सा होता. तर तुम्हाला हा व्लॉग आणि ही स्टोरी आपली कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये कळवा आणि तुमच्यासोबत पण असा काही किस्सा घडलेला असेल तर मग ते पण कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.